आयुष्यामध्ये मनुष्याला सावध होता आलं पाहिजे. अनेक वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं तुम्हाला जीवनामध्ये येतात, सावध व्हा. तुकाराम महाराजांनाही छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला, पण सावध झाले तुकोबाराय. कदाचित तो नजराना तुकाराम महाराजांनी स्वीकारला असता तर आज या व्यासपीठावरून कदाचित तुकाराम महाराजांचं नाव कीर्तनकारांनी घेतलं नसतं. अरे तुकाराम महाराज लोभी होती असं कदाचित लोक काय झाली असती आणि म्हणाली असती. ऐका बारीक. म्हणून योग्य वेळी सावध होता आलं पाहिजे. आयुष्याला प्रत्येक क्षणोक्षणी मनुष्याला सावध बनता आलं पाहिजे. आमचं अख्खं आयुष्य निघून चाललंय पण आपण सावध बनायला काही नाही तयार नाही. राजा दशरथ सावध झाला ना, आरशामध्ये बघत होता राजा दशरथ आणि एकच केस कानावरचा पिकलेला दिसला. सावध झाला राजा, सावध झाला. आणि काय केलं राजाने? ठरवून टाकलं बस आता या राज्यातून रिटायर. आता माझा मोठा मुलगा राम हे सगळं राज्य सांभाळेल. आणि डिक्लेअर केलं का उद्या रामाचा राज्याभिषेक, उद्यापासून सगळं राम हे राज्य बघेल. मला गंगाधर महाराज एवढं आश्चर्य वाटतंय, एक कानावरचा केस त्याला पिकलेला दिसला राजा दशरथाला, राज्य पोरांच्या ताब्यात सोपवलंय. आपल्या म्हाताऱ्याची अख्खी डोकी भुरी झालेली आहे, त्यांना चाव्या सुटत नाही. काय आश्चर्य आहे. कुठपर्यंत संसार करायचा आहे आपल्याला. योग्य वेळी सावध व्हा. विभीषण सावध झाला. विभीषण सावध झाला की नाही? योग्य वेळी लंका सोडून दिली. 7 कोटी घरं सोन्याची होती आणि तोही त्याचा मालक होताच की राजा रावणासोबत. लाथ मारली त्याच्यावर आणि योग्य वेळी सावध होऊन कोणाकडे आला? भगवान प्रभू रामाकडे आला. योग्य वेळी सावध झाला. मला वाटतं जर त्यावेळेस विभीषण सावध झाला नसता आणि रावणाच्याच बाजूने उभा राहिला असता तर कदाचित त्याही युद्धामध्ये विभीषणाला देखील काय पत्करावं लागलं असतं? मृत्यू पत्करावा लागला असतं. योग्य वेळी सावध झाला विभीषण. माझी शबरी योग्य वेळी सावध झाली. शबरी भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली माझी शबरी. उद्या लग्न आहे आणि आजचा दिवस काय बोलतात त्याला तुमच्याकडे? उद्या लग्न आणि आजचा दिवस त्याला त्याला आमच्याकडे हळदी समारंभ म्हणतात त्याला. इकडे त्याला बोलत असतील काय हरकत नाही. हळदी समारंभ आहे उद्या. माझ्या लग्नाची काय बाबांनी तयारी केली म्हणून सत फेरफटका मारत होती आणि एका कोपऱ्यामध्ये मेंढरा बोकडांची दावड बांधलेली दिसली तिला. विचारलं बाबांना, बाबा ही मेंढर बोकडा अगोदर तर आपल्या घरी नव्हती, का बरं आणली आहेत तुम्ही? ते बाबा म्हणले शबर राजा त्याचं नाव. ते म्हणले बघ माझ्या याच्यामध्ये तू पडू नको, माझी मॅनेजमेंट व्यवस्थित चालू आहे, तुला काय पाहिजे त्याला सांग. नाही नाही बाबा हे का आणलेत मला पहिल्यांदा सांगा. हट्ट पेटला मुलीचा आणि सहज भोळेपणात सांगून टाकलं, अगं बेटा उद्या लग्न आहे तुझं, खूप पाहुणे मंडळी येणार आहेत आपल्याकडे, त्यांना मेजवानी म्हणून या सगळ्यांना उद्या कापायचंय आणि यांचं मांस मेजवानी म्हणून जेवण म्हणून सगळ्यांना खाऊ घालायचंय. विचार केला शबरी, अरे लग्न उद्या माझं आहे, सुख मला मिळणार आहे, मग माझ्या सुखासाठी एवढ्या जणांचा नाहक जीव का बरं घालवायचा? त्यापेक्षा माझं लग्नच नको ना. काही विचार आहे, लग्नच नको ना त्यापेक्षा माझं. उद्या लग्न आहे आणि आज हळदींच्या दिवशी रात्री आपल्या आई वडिलांना न सांगता हळदींच्या दिवशी शबरी जे घर सोडून निघून गेली ती थेट मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये. आताही मुली घर हळदींच्या दिवशी पळून जातात, पण कोणत्या आश्रमात जातात मला सांगता येणार नाही, तो माझा विषय नाही. माझा ऐका बारीक, योग्य वेळी सावध झालं पाहिजे. ते ब्राह्मण चंचुलाला सांगायला लागले, ठीक आहे झाला असेल तुझ्याकडनं पाप, काही हरकत नाही, पण आता योग्य वेळी तू सावध झालीयस आणि काय कर मग आता, तुला आता तुझ्या पापाचा पश्चाताप झालेला आहे. शास्त्र असं म्हणतं की तुम्ही केलेल्या पापाचा जर तुम्ही पश्चाताप केला तर तुमच्या पापाची तीव्रता काय होत असते? कमी होत असते. अजून बोलतो, केलेलं पाप हे सांगायचं असतं आणि केलेलं पुण्य हे काय करायचं असतं? लपवून ठेवायचं असतंय. आपलं उलट आहे. काय उलट आहे आपलं? काय उलट आहे आपलं? आपण केलेलं पुण्य सांगतो लोकांना आणि केलेलं पाप मात्र काय करतो? लपवून ठेवतो. पण शास्त्र म्हणतंय केलेलं पुण्य कधीच लोकांना सांगायचं नाही, त्याचं फळ योग्य ते मिळत नाही, आणि केलेलं पाप मात्र जगाला सांगा. का सांगा? कारण त्या पापाची तीव्रता काय होत असते? कमी होत असते. ती चंचूला त्या ब्राह्मणाला विचारू लागली, माझा उद्धार